2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर अमित शहा आले होते, पण चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची। अमित शहांच्या दौऱ्यात बऱ्याच ठिकाणी अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती, पण शेवटच्या क्षणी त्यांनी अमित शहांची मुंबई विमानतळावर भेट घेतली। त्याआधी अमित शहा लालबाग राजा, वर्षा आणि सागर बंगल्यावर गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते। त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत होते, पण अजित पवारांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती। काल अमित शहा मुंबईत आले त्यावेळेलाही अजित पवार उपस्थित नव्हते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आलेले होते। मुंबई दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अजित पवार हे मात्र उपस्थित नव्हते। त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्याची जितकी चर्चा झाली त्याहून अधिक चर्चा ही अजित पवारांच्या अनुपस्थितीची जाणवलेली होती। काल स्वागताला देखील ते गैरहजर होते। आज ज्यावेळेला लालबाग राजाच्या दर्शनासाठी गेलेले होते त्यावेळेला देखील अजित पवार उपस्थित नव्हते। आणि दुसरीकडे मात्र एअरपोर्टच्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणी 30 ते 40 मिनिटं जी काही बैठक पार पडलेली महायुतीच्या नेत्यांची, त्याच वेळेला मात्र अजितदादांची आणि अमित शहांची भेट झाली। दरम्यान यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली। भाजप दादांना वेगळी निवडणूक लढा आणि नंतर बरोबर या असं म्हणेल असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे। जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 37% असेल तर ती आज एकदम 26%वरून 27% आली आणि लोकांनाच धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकते। आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। त्यामुळे दोन्ही गोष्टी, इकडं ते यांच्याबरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे, ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।